चला आपण एक बॉडी कन्सिडर करूया. एक सपोज हे बॉडी कन्सिडर केली आणि याच्या सेंटरमध्ये काय आहे, सेंटर आहे. ओके, हा सर्कल कन्सिडर केला. इमेजिन करा की हा जो सेंटर आहे हा काय आपला सन आहे आणि त्याच्या हा जो सर्कम्फरन्स आहे इथे काय आहे, स्पेशली एक अर्थ. दिस इज द अर्थ. ओके, आता हे अर्थ काय करत आहे, ह्या सर्कलच्या सर्कम्फरन्स मध्ये काय करत आहे, ऑर्बिटिंग करत आहे. ऑर्बिटिंग म्हणजे रिव्हॉल्विंग. रिव्हॉल्विंग म्हणजे काय, घुमत आहे, फिरत आहे. कळत का? सपोज हा या ठिकाणी आहे, याच्यानंतर हे या ठिकाणी येते, या ठिकाणी, नंतर या ठिकाणी हे बीच्या ठिकाणी आली, नंतर ह्या सी ठिकाणी पोहोचली, नंतर ह्या डी ठिकाणी आली, नंतर येते ई ठिकाणी आली, त्याच्यानंतर एफ ठिकाणी आली. म्हणजे हा जो काय, हा जो प्लॅनेट आहे किंवा ऑब्जेक्ट आहे किंवा अर्थ आहे, हे काय करून राहिले, स्पेशली मुवमेंट करत आहे. मुवमेंट म्हणजे काय, पोझिशन चेंज करत आहे. आणि ह्या मुवमेंटलाच काय म्हणतात, हे कोणत्या प्रकारची मुवमेंट करत आहे, सर्क्युलर मोशन मध्ये मुवमेंट करतात. म्हणजे त्याला काय म्हणतात, सर्क्युलर मोशन म्हणतात. त्याची डेफिनेशन काय होऊ शकते, द movement of an object. याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोणती आहे, अर्थ आहे. याच्यात आपण अर्थ घेऊ शकतो. द मूवमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट विच इज इन सर्क्युलर मोशन, सर्क्युलर पाथ इज कॉल्ड circular motion. Is called the circular path is called the circular motion. Is called the circular motion. What is the circular motion? The movement of an object which is in circular path is called the circular motion. इतकं कळलं सर्वांना? लास्ट टेक्स्ट बाई. ओके, याचे एक्झाम्पल कोणकोणते होऊ शकते? एक आहे अर्थ ऑर्बिटिंग अराउंड दी सन. पहिला एक्झाम्पल कोणता याच्यामध्ये? एक आहे अर्थ ऑर्बिटिंग अराउंड दी सन. हा झाला पहिला एक्झाम्पल. अगर लिखा नहीं होगा तो आप लिख लीजिए, लिहून घ्या जर लिहिलं नसेल तर. दुसरा एक्झाम्पल याच्यामध्ये कोणता, मून घेऊ शकतो आपण. मून ऑर्बिटिंग अराउंड दी अर्थ. तो होऊ शकतो याच्यामध्ये कोणता, मून ऑर्बिटिंग अराउंड द अर्थ. हा एक झाला. द मून ऑर्बिटिंग अराउंड दी अर्थ, हा एक झाला. तिसरा एक्झाम्पल काय होईल याच्यामध्ये? तिसरा एक्झाम्पल आहे आपल्याकडे सॅटेलाइट ऑर्बिटिंग अराउंड दी प्लॅनेट. हा एक एक्झाम्पल झालं. आणखी कोणता एक्झाम्पल होऊ शकते? चौथा एक्झाम्पल लिहिला होता आपण, बॉईज कोणावर फिरतात, म्युझिकल चेअर. फोर्थ एक्झाम्पल याच्यामध्ये झाला बॉईज, या चिल्ड्रन म्हणू शकतो. चला चिल्ड्रन घ्या. चिल्ड्रन ऑर्बिटिंग अराउंड म्युझिकल चेअर. तर हे झाले आपले कोणते, सर्क्युलर मोशन झालेत का? लास्ट एक्झाम्पल, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आपल्याकडे आहे. कोणता आहे? पाचवा, इलेक्ट्रॉन ऑर्बिटिंग अराउंड दी न्यूक्लियस. हा इलेक्ट्रॉन ऑर्बिटिंग अराउंड दी न्यूक्लियस. तो दिस इज द ऑल अबाउट इन्फॉर्मेशन अबाउट द सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला पाहिला आपण डेफिनेशन, द मुवमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट विच इज इन द सर्क्युलर पाथ इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. त्याचे एक्झाम्पल काय आहे आपल्याकडे? अर्थ ऑर्बिटिंग अराउंड दी सन,
मून ऑर्बिटिंग अराउंड द अर्थ. तिसरा आहे सॅटेलाइट ऑर्बिटिंग अराउंड द प्लॅनेट. आणि चिल्ड्रेन ऑर्बिटिंग अराउंड द म्युझिकल चेअर. अँड लास्ट एक्झाम्पल, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट, इलेक्ट्रॉन ऑर्बिटिंग अराउंड द न्यूक्लियस. अशा प्रकारे सर्क्युलर मोशन इथे संपलेला आहे. आता सर्क्युलर मोशन सोबत आपण का बरं शिकत आहोत, तर सर्क्युलर मोशन मध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत किंवा प्लॅनेट्स आहेत, हा जो प्लॅनेट्स आहे सर्क्युलर मोशन मध्ये, ह्या सर्क्युलर मोशन मध्ये जो प्लॅनेट आहे त्याला सर्क्युलर डायरेक्शन मध्ये फिरण्यासाठी किंवा मुवमेंट करण्यासाठी किंवा ऑर्बिटिंग करण्यासाठी जो फोर्स नेसेसरी असतो किंवा रिक्वायर्ड असतो, त्याच फोर्सला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. द फोर्स विच इज नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स. इतकं झालं लिहून सर्वांचं. त्याच्यानंतर बघूया आपण सेंट्रिपिटल फोर्स. लास्ट मॅडम झालं का ग, लिहा लवकर. त्याच्यानंतर होता सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स, हा झाला फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. समजायचं कसं, सपोज हा एक आपण एक सर्कल डिसाईड करूया. हा एक सर्कल डिसाईड केलं आणि सर्कलच्या आतमध्ये काय आहे, पेशल समजा एक सन असेल आणि हा काय केलं, एक प्लॅनेट डिसाईड केलं. हा प्लॅनेट म्हणजे काय, समजा आपल्यासाठी कुठला तरी प्लॅनेट डिसाईड घेऊया किंवा ऑब्जेक्ट घेऊया. हा जो ऑब्जेक्ट आहे किंवा प्लॅनेट आहे याचा मास किती आहे, मास आपण डिसाईड करूया m आहे. याची जे वेलॉसिटी आहे, हा ज्या वेलॉसिटीने काय करतो, ऑर्बिटिंग करतो, ती वेलॉसिटी कोणती आहे, दिस इज द टँजेन्शियल वेलॉसिटी, दॅट इज द v. v इज द टँजेन्शियल वेलॉसिटी. v is the काय इज द टँजेन्शियल वेलॉसिटी, m इज द मास ऑफ द प्लॅनेट या ऑब्जेक्ट्स, v इज द टँजेन्शियल वेलॉसिटी. इतकं झालं. आता हा जो प्लॅनेट आहे हा सन पासून काही डिस्टन्स अंतरावर आहे. हा डिस्टन्स कन्सिडर करूया आपण कोणता, हा डिस्टन्सला कन्सिडर करूया r. आणि हा जो फोर्स आहे हा स्पेशली सेंटरकडे काय होते, डायरेक्टेड होते. तर ह्या फोर्सला मानूया कोणता आपण, Fc. कोणता, Fc. तर अशा प्रकारचा हा कन्सेप्ट झाला. कन्सिडर द ऑब्जेक्ट या कन्सिडर द प्लॅनेट हॅव्हिंग द मास m विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन या ऑर्बिटिंग अराउंड द सन, having the distances from the sun is the distance r and with velocity v. Consider a planet having mass m with velocity v and orbiting around the sun with distances r. इतकं झालं. त्याच्यानंतर आता प्रश्न असा येतो की व्हॉट इज द सेंट्रिपिटल फोर्स. द फोर्स इज नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स. The force acting on body which in circular motion the force acting on body which is in circular motion is called the centripetal force. Motion is called centripetal. It's called the centripetal force. इतकं कळलं. काय म्हटलं आपण, फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी विच इज इन सर्क्युलर मोशन इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स. आता याच्यातून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इझिली कळतात. पहिली गोष्ट असे की हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे सर्क्युलर मोशन करण्यासाठी फॉर नेसेसरी आहे. पहिला पॉईंट काय समजू शकतो की सेंट्रिपिटल फोर्स इज रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन. ओके ना. चला पहिला पॉइंट, सेंट्रिपिटल फोर्स इज रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन. हा पहिला पॉइंट झाला कोणता, सेंट्रिपिटल फोर्स इज रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट याला प्रेमाने काय म्हणतात, सेंटर सिकिंग फोर्स म्हणतात. इट इज आल्सो नोन ॲज या कॉल्ड ॲज
कोणता सेंटर. सेंटरची स्पेलिंग बघा, सेंटर सिकिंग फोर्स. याला कोणता म्हणतात, सेंटर सिकिंग फोर्स म्हणतात त्याला. तिसरा जो पॉइंट आहे याची जे डायरेक्शन असते टुवर्ड कोणाकडे असते, सेंटरकडे. कोणाकडे असते डायरेक्शन याची, सेंटर. इट डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर ऑफ दी सर्कल क्या बॉडी. सेंटर ऑफ दी डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर ऑफ दी सर्कल. एक झाला. आणखी काय लिहू शकतो याच्यामध्ये, याचा जो फॉर्म्युला होता आपलावाला, याचा जो फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युला कोणता आहे, सेंट्रीपिटल फोर्स. याला कशाने, सेंट्रीपिटल फोर्सला कशा दाखवतात, FC. या फॉर्म्युला कोणता आहे, mv²/r असा आहे. म्हणजे याचाच अर्थ असा म्हणू शकतो की सेंट्रीपिटल फोर्स डिपेंड्स ऑन मास, वेलॉसिटी अँड डिस्टन्स म्हणजे रेडियस म्हणू शकतो आपण. ओके. पाचवा पण लिहू शकतो याच्यामध्ये, सेंट्रीपिटल फोर्स डिपेंड्स ऑन कशावर डिपेंड आहे ऑलरेडी, हा डिपेंड्स ऑन. पहिली गोष्ट याच्यामध्ये आहे, हा मासवर डिपेंड आहे. कसं माहिती तुम्हाला डिपेंड आहे बघा, ह्या फॉर्म्युल्यामध्ये जे नंबर्स आलेले आहेत, ज्या टर्म्स आलेले आहेत, ते काय, मास ऑफ दी ऑब्जेक्ट्स किंवा प्लॅनेट म्हणू शकतो. एक आहे मास ऑफ दी ऑब्जेक्ट्स. दुसरा कोणता होऊ शकतो याच्यामध्ये, वेलॉसिटी. चला सिंपल मध्ये लिहूया. एक आहे मास, दुसरा कोणता आहे वेलॉसिटी, आणि तिसरा कोणता आहे रेडियस. म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया, चला रेडियसच घेऊया, रेडियस. इतका झाला. ह्या तीन गोष्टीवर डिपेंड आहे. एक आहे मासवर, वेलॉसिटीवर आणि रेडियसवर. इतकं झालं. आता याचा जो SI युनिट आहे, हा किती झाला, 5वा पॉईंट. 6वा पॉईंट, याचा जो SI युनिट आहे कोणता, SI युनिट. SI युनिट काय याच्यावाला, याचा SI युनिट आहे न्यूटन्स. याला प्रेमाने कशाने शो करतात, कॅपिटल यांनी शो करतात. आणि याचा जो CGS युनिट आहे, CGS युनिट काय याच्यावाला, डायन. काय म्हणतात त्याला, डायन. तशा प्रकारचा हा झाला आपला सेंट्रीपिटल फोर्स. द सेंट्रीपिटल फोर्स इज अ फोर्स ऍक्टिंग ऑन ए बॉडी विच इज इन अ सर्क्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन म्हणजे काय, एखादी ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर त्याला ऑर्बिटिंग करण्यासाठी जो फोर्स नेसेसरी आहे किंवा रिक्वायर्ड आहे त्याला म्हणतात सेंट्रीपिटल फोर्स. आता त्याच्यावर खूप सारा टर्म्स कन्क्लुजन काढू शकतो आपण. सेंट्रीपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन, हा पहिला पॉईंट. सेंट्रीपिटल फोर्सला प्रेमाने काय म्हणतात, सेंटर सिकिंग फोर्स म्हणतात. याची डायरेक्शन कसं असते, इट इज डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर ऑफ दी सर्कल. आणि चौथा पॉईंट लिहिलं, सेंट्रीपिटल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो कोणता आहे, mv²/r. याचा अर्थ असा झाला की सेंट्रीपिटल फोर्स इज डिपेंड्स ऑन दी मास, वेलॉसिटी अँड रेडियस. ह्या पण तिन्ही गोष्टीत लिहिलं आहे. सेंट्रीपिटल फोर्स डिपेंड्स ऑन दी मास, velocity and radius. And last is the most important point, that is the SI unit of the centripetal force is the newtons, and last point is the CGS unit is डायन. तशा प्रकारे आपला हा सेंट्रीपिटल फोर्स इथे संपलेला आहे. इफ एनी डाउट्स आस्क मी. काय प्रॉब्लेम याच्यामध्ये लिहून घ्या.